हिरवी मिरची, आलं हे पण टाकून घेतलेलं आहे. डाळ्या याच्यातच टाकू आपण पीनट्स आता. आणि आता याच्यात जाणार आहे टोमॅटो. याच्यात आपण टाकणार आहोत पाणी. त्याला आपल्याला एक 10 मिनटं उकळायचं आहे. टोमॅटो नरम शिजले पाहिजे व्यवस्थित. याला जरा शिजवून घेतो. याला 10 मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि याच्यात थोडे धणे टाकतो मी आता. धणे जे भरड केलेले आहेत आपण ते टाकतोय. आणि आता थोडं पाणी आटल्यानंतर आपण आता याला गॅस बंद करून आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकतोय याच्यात आणि याला आता मी वाटून घेणार आहे. पॅनमध्ये थोडं तेल घेतोय आणि आता या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याला बेसिकली आपण इथे लवंग, वेलची आणि काळी मिरी या दोन्ही गोष्टी आपण याच्यात टाकतोय तेलामध्ये. आता मी हे टोमॅटो याच्यात टाकतोय, वाटून घेतलेलं टोमॅटो. मला घट्टपणा पण व्यवस्थित आलेला आहे. त्याचबरोबर याच्यात मी थोडासा गूळ टाकणार आहे आता, 1-1.5 चमचा. थोडासा आणखीन वाढवतोय. आणि मीठ. आता तुम्हाला किंचित आंबटपणा जास्ती आवडत असेल तर याच्यात थोडंसं व्हिनेगर पण तुम्हाला घालता येईल किंवा लिंबाचा रस किंचित घालता येईल पाहिजे तर. चटणीला रंग एकदम झकास आलेला आहे आणि आय एम शुअर चव पण तितकीच भारी असणार आहे. बस याला मी 3-4 मिनटं आता उकळून घेणार आहे आणि आपण जी कुरकुरीत चकली बनवली त्याच्यासोबत सर्व करणार आहे. मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामबंधू चकली आणि टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: रामबंधू चकली भाजणी पीठ, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट, आलं मिरची, गूळ, भाजून घेतलेल्या धण्याची भरड, डाळ, काळी मिरी, लवंग आणि वेलदोडे, लाल सुक्या मिरच्या आणि मीठ. कृती: एका खोलगट भांड्यात 350 मिलीलिटर पाणी गरम करून घ्यावं. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून रामबंधू चकली भाजणी पीठ घालून नीट एकजीव करून त्यामध्ये गरम करून थंड झालेलं तेल घालावं आणि वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर नीट मळून घ्यावं. तयार पीठ चकलीच्या साच्यामध्ये घालून पेपरवर चकल्या पाडून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून मंद आचेवर चकल्या तळून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, आलं मिरची, डाळ, शेंगदाण्याचं कूट, टोमॅटोचे काप आणि पाणी घालून टोमॅटो शिजवून घ्यावेत. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेल्या धण्याची भरड घालून त्याचं वाटण करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, वेलदोडे, काळी मिरी, टोमॅटोचं वाटण, गूळ आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून त्याची चटणी तयार करून घ्यावी आणि चकली बरोबर सर्व्ह करावी. आपण आज खास रेसिपीज करतोय. आज आपली जी दुसरी रेसिपी आहे ती आहे गुलाबजाम चीज केक. आता त्याच्यामध्ये जो चीज केकसाठी जे मिक्सचर लागतं ते तयार करून घेणार आहोत आपण. आपला जो क्रस्ट आहे तो फ्रीजमध्ये आता सेट झाला असेल, थंड झाला असेल. तोपर्यंत तो सेट होईपर्यंत आपण हे बाकीच्या गोष्टी आपण तयार करून घेतोय. त्याच्यामध्ये मी साधारणपणे एक 3 चमचे चक्का घेतोय. त्याच्यामध्ये जाणार आहे हे कंडेन्स्ड मिल्क. छोटी 1 वाटी कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे. या दोन्ही गोष्टी मी एकत्र करून घेतलेल्या आहेत. याच्यात जाणार आहे थोडीशी वेलची पूड आणि हे जे गुलाब पाणी आहे, अर्धा चमचा गुलाब पाणी यात टाकलेलं आहे. एका बाजूला आपण पाण्यात भिजवून ठेवलेलं हे जिलेटिन जे आहे त्याच्यात गरम करून घेणार आहे. याला आपल्याला जिलेटिनला थोडंसं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे, म्हणजे ते पूर्ण जिलेटिन ते पाण्यात विरघळलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत
4 चमचे फ्रेश क्रीम. बस. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि या जिलेटिनला थोडंसं थंड करून घेतोय. हे मिश्रण तयार आहे आणि आपण जो आतमध्ये मोल्ड ठेवलेला आहे तो घेऊन येऊया. मस्त सेट झालाय. आता याच्यामध्ये मी काय करतोय, याच्यामध्ये मी घेणार आहे गुलाबजाम. सगळे गुलाबजाम असे अरेंज करून घेतोय आणि आता मी हे थोडंसं मिश्रण जे आहे जिलेटिन थंड झाल्यानंतर याच्यात टाकणार आहे. एक 2 ते 3 चमचे याच्यात हे जिलेटिन मी याच्यात टाकतोय आणि आता हे जे मिश्रण आहे हे मी याच्यावर टाकणार आहे. आता मी याला परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे. याला एक 15-20 मिनटं अर्धा तास याला फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे थोडासा हा लेअर त्याचा सेट झाला पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला अजून एक लेअर टाकायचा आहे. मी याला फ्रीजमध्ये ठेवून घेतो. आपला चीज केक जो आहे ना तो आणखीन आकर्षक दिसण्यासाठी आपल्याला एक वरती त्याच्यावरती एक छान एक तर रोज सिरपचा एक लेअर टाकायचा आहे, किंवा आता बघा रोज सिरप सगळ्यांकडे घरी नसतो, त्याच्यामुळे एक जॅम येतो मिक्स फ्रूट जॅम, तो आपल्याला वापरता येईल इथे. मी एक काम करतोय, हे जे आपलं जे जिलेटिन आहे थोडंसं पाणी टाकतोय, थोडं 1-2 चमचे जॅम टाकतोय आणि याला थोडंसं गरम करून घेतोय, म्हणजे आपला जो चीज केक सेट होईपर्यंत आपलं हे मिश्रण पण तयार होऊन जाईल. एक 15-20 मिनटं झालेले आहेत आणि आपला जो चीज केकचा जो फक्त वरचा लेअर थोडासा सेट व्हायला पाहिजे, म्हणजे तो सेट झाल्यानंतरच आपल्याला हे जे मिक्सचर आहे त्याच्यावरती टाकायचं आहे. रंग एकदम मस्त आलेला आहे. आपला जो चीज केक आहे तो सेट झाला असेल तो आता काढून घेऊया आपण. हा हा, आपल्याला एक लेअर द्यायचा आहे या जॅमचा. याची रंगसंगती तुम्ही बघा एकदम मस्त झालेली आहे. आता याला काय करायचं आहे, फक्त याला एक 2-1 तास याला सेट करायचं आहे. त्याच्यानंतर याला कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर सगळे याच्यातले जे घटक आहेत त्याचे रंग छान दिसतात. गुलाबजाम पण कट केल्यानंतर छान दिसतात. म्हणजे मी एक काम करतो, याला आता फ्रीजमध्ये ठेवतो. सेट केल्यानंतर याला कापून प्लेटमध्ये सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गुलाबजाम चीज केक साठी लागणारे साहित्य: बिस्किटांचा चुरा, गुलाबजाम, चक्का, मिक्स फ्रूट जॅम, कंडेन्स मिल्क, क्रीम, भिजवलेलं जिलेटिन, बटर, वेलची पूड, रोज वॉटर आणि रंगीत गोळ्या. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बिस्किटांचा चुरा घेऊन त्यामध्ये 60 ग्रॅम बटर घ्यावं. केकच्या साच्याला बटर लावून त्यावर सिल्व्हर पेपर ठेवावा. बिस्किटांचा चुरा आणि बटर नीट एकजीव करून घ्यावं. केकच्या साच्यामध्ये बिस्किटांचं मिश्रण नीट भरून घ्यावं आणि अर्धा तास फ्रीज मध्ये थंड करून घ्यावं. एका बाउलमध्ये 3 चमचे चक्का घेऊन त्यामध्ये एक छोटी वाटी कंडेन्स मिल्क, वेलची पूड आणि अर्धा चमचा गुलाब पाणी घालून नीट मिसळून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये पाण्यात भिजवलेलं जिलेटिन गरम करून घ्यावं. नंतर चक्क्याच्या मिश्रणामध्ये फ्रेश क्रीम घालून पुन्हा नीट फेटून घ्यावं. थंड झालेला केकचा साचा फ्रीज मधून बाहेर काढून त्यामध्ये गुलाबजाम ठेवावेत. चक्क्याचं मिश्रण नीट फेटून त्यामध्ये वितळलेलं जिलेटिन घालून ते मिश्रण केकवर घालावं. तयार केक 15 मिनिटं फ्रीज मध्ये सेट करून घ्यावा. फ्राईंग पॅन मधील जिलेटिन मध्ये मिक्स फ्रूट जॅम मिसळून घ्यावा. सेट झालेल्या केकवर मिक्स फ्रूट जॅमचं मिश्रण पसरवून घ्यावं. त्यानंतर केक पुन्हा फ्रीज मध्ये थंड करून रंगीत गोळ्यांची सजावट करून केक सर्व्ह करावा. रेसिपी पहिली मी करणार आहे. वा, छान संकर्षण. गिट्स गुलाबजामुन. आणि श्रेया करणारे दुसरा पदार्थ, काय त्याचं नाव आहे? ड्रायफ्रूट करंजी करण्याचा प्रयत्न करणार आहे.